पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतलेली आहे, गॅप शोधलेला आहे आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार मिळतोय पहिला चौकार. पहिला चौकार साई जीवन सुपर शॉपी या चौकाराचे प्रायोजक. पुन्हा एकदा अँडी. बॅटची मधली कड घेतलेली आहे आणि एक धाव मिळते. डॉक्टर झरीफ 5 धावा झालेल्या आहेत. जारा 11 मारूळ हा संघ फलंदाजी करताना आणि आता स्ट्राईकला असतील जयेश पाटील मॅन फ्रॉम जामनेर, सामना करतील अनुभवी अल्तमश सय्यद यांचा अँडी या नावाने परिचित. भुसावळ प्रीमियर लीग 2026 डॉक्टर मनीष चौधरी अर्थात स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ऑफस्टमच्या बाहेर शॉट ऑफ लेनचा चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलेला आहे. करण पथरोड मॅन फ्रॉम मुक्ताईनगर या चेंडूला अडवतायत. एक धाव मिळतीये, 2 धावा मिळतात, माफ करा. 2 धावांच्या मदतीने जयेश पाटील आपलं खातं उघडतायत आणि धावसंख्या पोहोचते 7 वर. 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी 77 स्पोर्ट्स या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर. पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटकडे चेंडू जातोय. चेंडू तेज किरण राजपूत द मॅन फ्रॉम चोपडा यांनी अडवलेला आहे. धाव मात्र एक मिळते. यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गोलंदाजाने चतुराई दाखवली, थोडासा वाईड टाकलेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी ज्यांच्याबद्दल नक्कीच सांगावं लागेल. एक दर्जेदार बॅटचे उत्पादक आणि भारतातच नव्हे तर देश विदेशामध्ये ज्यांच्या बॅटचा बोलबाला आहे असे प्रतीक जीवराजानी या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर. 77 स्पोर्ट्स हे नाव आता भारतातच नाही तर देश विदेशामध्ये ओळखलं जातं. ओ पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका फसलाय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिलं षटक संपलेलं आहे. 8 धावा बिनबाद 8. जारा 11 मारूळ विरुद्ध अरहान स्टार मकासरे किंग्ज 11 भुसावळ. हॅलो. इखलास सय्यद मारूळचा स्थानिक खेळाडू आता मारूळ संघाच्या विरुद्ध खेळताना. फुलरेलचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. करण पथरोड मॅन फ्रॉम मुक्ताईनगर, एक धाव आणि दुसरी वेगात पूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आलेल्या आहेत. इखलास सय्यद मारूळचे स्थानिक रहिवासी, ग्रामसेवक म्हणून सेवा देतात. इखलास अप्पा म्हणून सर्वांना परिचित. फुलटॉस चेंडू आणि गॅपला भेदलेला आहे. व्हॅकंट एरियाला शोधून काढलेलं आहे. सुंदर टायमिंग आणि तितकीच चांगली प्लेसमेंट. चौकार मिळतोय जयेशला. साई जीवन सुपर शॉपी या चौकाराचे प्रायोजक.
यावेळेस मात्र कमबॅक करताना पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाजाला परतावं लागेल आपल्या डगआउटकडे. पहिला झटका मारूळ 11 संघाला, जारा 11 मारूळ संघाला पहिला झटका लागलेला आहे. इखलास सय्यद पहिलं यश प्राप्त करताना अरहान मकासरे किंग्ज 11 भुसावळ विरुद्ध जारा 11 मारूळच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. भुसावळ प्रीमियर लीग 2026 DS मैदान भुसावळ. या मैदानावरून मी पद्माकर दगाजीराव पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला, जयेश पाटील बाद झालेले आहेत आणि आता मैदानात दाखल झालेले जळगावचे स्टार शाहरुख शेख उर्फ लाली, MH19 ट्रॉफी हाऊसचे संचालक. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा. एक अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते आणि या एका धावेने 15 धावा जारा 11 मारूळ. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर. जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटला अमूल्य योगदान यांचं असतं. स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे संचालक डॉक्टर मनीष चौधरी यांचं सुद्धा या स्पर्धेला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. फुलटॉस चेंडू आणि गॅपला भेदलेला आहे. चांगला फटका, परंतु चेंडू इतक्या जोरात ट्रॅव्हल करत होता असं वाटलं होतं की चेंडू थांबून जाईल, परंतु बाउंड्री लाईनला पार केलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनला साई जीवन सुपर शॉपी ब्रँडेड चौकार. ओहो, डॉक्टर सय्यद जरीफ यांनी या चेंडूला फटकवण्याचा प्रयत्न केलेला होता. निशाणे बाजी चुकलेली आहे अल्तमश सय्यद यांची. डायरेक्ट हिट जर असती तर माझ्या मते शाहरुख लाली यांना परतावं लागलं असतं. 77 स्पोर्ट्स या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या सीमारेषेकडे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. एक हा आहे, परंतु तो सर्कलच्या आत सर्कलला क्लिअर केलेला आहे आणि चौकार वसूल केलेला आहे. या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप. चला, हा चेंडू वेस्ट हाईटच्या वरती आहे किंवा नाही याबद्दल विचारणा केली गेलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. हा जर सक्सेस असला तर रिटेन, अन्यथा आपल्याला रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे, माफ करा. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. फेअर डिलिव्हरी. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. टॉस का बॉस चे प्रायोजक शिकागो पिझ्झा अँड नॅचरल फ्रेश आईस्क्रीम. सुपर 4 अँड विकेट ब्रॉट टू यू बाय साई जीवन सुपर शॉप भुसावळ. हिरोडकर सराफ. किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर. डिव्हाइन टॅटू हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य लाभतंय. तर हिरोडकर सराफ, किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर, डिव्हाइन टॅटू सोबतच हाजी समद अली वेलनेस सेंटर या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक आकर्षक चषक दिला जाणार आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य
भुसावळ विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे प्रायोजक आहेत. ओ यावेळेस लेग स्टंपकडे जाणारा चेंडू वाईडची मागणी करतायत फलंदाज, परंतु पंचांचं म्हणणं काही वेगळं आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. ओ नरेंद्र सोनवणे यांनी. हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी सेंटर, डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचंही आभार. विक्रांत गायगोले अर्थात मल्ली, भुसावळचा मलिंगा, भुसावळ एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो, गोलंदाजी मार्कवर असेल. आणि आता स्ट्राईकला असतील डॉक्टर जरीफ, सय्यद जरीफ. लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव मिळते जारा 11 मारूळ संघाला. एक धाव मिळते डॉक्टर सय्यद झरीफ यांना. स्ट्राईकला असतील शाहरुख लाली, एक दर्जेदार खेळाडू. यावेळेस उडवलेला आहे, उंची तर चांगली आहे, दुरी मात्र तितकी चांगली नाहीये. कैसर शेख, माझ्या मते कैसर शेख यांनी चांगला झेल टिपलेला आहे. शाहरुख लाली यांना परतावं लागेल. शाहरुख लाली कॉट कैसर, बोल्ड मल्ली. दुसरा झटका लागतोय. तीन षटकांची समाप्ती. जारा 11 मारूळ 28 धावा, 2 गडी बाद. शाहरुख लाली आता तंबूत परतलेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत रोशन डिमके, मॅन फ्रॉम जामनेर. नितीन ढिक्क्याव आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि जळगाव जिल्हा पोलीस दलातील आमचे सहकारी मित्र प्रशांत चव्हाण सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रशांत भाऊ आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. करणचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर करण यांनी विकेट मिळवलेली आहे. डॉक्टर सय्यद जरीफ यांना कॉटन बोल्ड केलेला आहे. मुक्ताईनगरचा स्टार करण पथरोड. मनोज आता मैदानात दाखल होत आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि मनोज पाटीलचा घाडाघात बॅकफुट वर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल. या डावातला पहिला षटकार मनोज पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर.
मनोज पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला. करण पथरोड गोलंदाजी मार्कवर. ओ फुलटॉ चेंडू पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली, दुसरीचा कॉल परंतु नाकारलेली आहे. गणेश गव्हाणे यांनी क्षेत्ररक्षण केलेले. स्ट्राईकला असतील डावखुरे स्टार फलंदाज रोशन, मॅन फ्रॉम जामनेर. ऑफस्टंपच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेतलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा कॉल पुन्हा एकदा नाकारलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 4 षटकांची समाप्ती, 38 धावा, 3 गडी बाद. मल्ली आणि मल्लीचा स्लॉट मधला चेंडू लॉफ्ट केलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. सडक पर कडक प्रहार. रोशन डिमके या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर भुसावळ. ओहो फुलटॉ चेंडू ऑफ द हिप्स. चांगला क्षेत्ररक्षण तेजकिरण राजपूत यांचं. डीप मिड विकेट कडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निशाणेबाजी अचूक होती परंतु निशाणा चुकीचा होता. दीपक सोरोणे यांनी स्टंपचा वेध घेण्याच्या ऐवजी फलंदाजाचा वेध घेतलेला होता. इकला सय्यद ज्यांच्या डोक्यावरून हा चेंडू गेलेला आहे. षटकारासाठी हॉटेल प्रीमियर या षटकाराचे प्रायोजक. जबरदस्त फलंदाजी करताना रोशन. ओहो हो यावेळेस पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा वापर केलेला आहे. डीप मिड विकेटकडे करण पथरोड चेंडू वाढवत आहेत. दरम्यान एक धाव. चांगली फलंदाजी रोशनची. मल्लीसारख्या गोलंदाजासमोर असे मोठे मोठे फटके फार कमी वेळा बघायला मिळतात.
चला फ्रीटचा इशारा आलेला आहे. वेगवान चेंडू बॅटची कड घेतलेली आहे आणि अल्तमश सय्यद यांनी शॉट फाईन लेगला चेंडू अडवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. भुसावळ मधील एक जबरदस्त दर्जेदार गोलंदाज म्हणून अल्तमश सय्यद अर्थात अँडी यांची ओळख आहे. फ्रीटच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण अल्तमश सय्यद यांचं. एक धाव मिळालेली आहे आणि आता डावखुरे फलंदाज रोशन पुन्हा एकदा स्ट्राईकला. ऑफस्टमच्या बाहेर बॅटची कड घेतलेली आहे बच्चा भुसावल अर्थात दीपक सोनवणे यांच्याकडे चेंडू गेलेला आहे. दरम्यान मलिंगाचं हे महागडं षटक ठरतंय आणि संपतंय. 17 धावा या षटकात आलेल्या आहेत आणि आता 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 55 धावा, 3 गडी बाद. जारा 11 मारूळ विरुद्ध अरहान स्टार मकासरे किंग्ज 11 भुसावळ असा हा भुसावळ प्रीमियर लीगचा सामना रंगतोय. काल आपण जर बघितलं असेल शेवटचा सामना चाणक्य 11ने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावून जिंकलेला होता. रियाज शेख यांनी षटकाराने तो सामना आपल्या संघाला जिंकवून दिलेला होता. दिनेश पवार यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण की 6 चेंडू 6ची गरज असताना शेवटचा चेंडूपर्यंत सामना त्यांनी नेलेला होता. तर त्या सामन्यामुळे या टुर्नामेंटला एक नवीन वेगळीच उंची मिळालेली आहे. तर कालच्या सामन्यामुळे नक्कीच दर्शक आता मैदानाकडे गर्दी करतील कारण की असे थरारक सामने, लक्षवेधी सामने, रोमांचकारी सामने दर्शकांना आवडतात. तर या स्पर्धेचं थेट प्रसारण आपण बघू शकतात क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. आणि क्रिक हिरोज या ॲपवर आपण लाईव्ह स्कोरिंग सुद्धा बघू शकतात. आमचे ऑनलाईन ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील. तर या स्पर्धेचा जो आवाज आपल्यापर्यंत येतोय, ओहो हो हो, स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू उंच गेलेला आहे परंतु झेल टिपला गेलेला आहे. काउस कॉर्नर कडे चांगला झेल. बिब्बो अर्थात विवेक मेहरा यांचा चांगला झेल. फटका चांगला होता. पर्याप्त उंची होती परंतु पाहिजे तशी दूरी मिळालेली नव्हती. चौथा झटका लागलेला आहे. साहिल पाटील आता स्ट्राईकला असतील. सामना करतील करण पथरोड. चोपड्याचा सुपरस्टार विरुद्ध मुक्ताईनगरचा सुपरस्टार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पिक केलेला आहे. वाट बघितली आणि वन बाउन्स चौकार. हा फटका मात्र फलंदाजाच्या पथ्यावर पडलेला आहे. उंच उसळी घेऊन चेंडू
करण पथरोड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस डावखोरे फलंदाज जामनेरचे सुपरस्टार रोशन. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. यावेळेस स्लोअर बाउन्सर होता आणि या चेंडूला पिक करू शकलेले नाहीये. वाईड साठीचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग टीम कडून. सहा षटकांची समाप्ती झालेली आहे. झारा 11 मारूळ 62 धावा 4 गडी बाद. यावेळेस फटका उंच गेलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सुटलेला आहे. करण पथरोड मलिंगा यांनी चेंडू अडवलेला आहे. दरम्यान साहिल पाटील भाग्यशाली ठरतायत. 2 धावा मिळत आहेत. गणेश गव्हाणे गोलंदाजी मार्कवर. गणेश गव्हाणे यांचा सामना करतील साहिल. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एक अवांतर धाव टोटल मध्ये जोडली जाते. या एका अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे. 65 धावा 65. डाऊन द ग्राउंड चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. इखलास सय्यद चेंडू अडवत आहेत. दरम्यान साहिल पाटील यांना 1 धाव मिळते. 1 धाव मिळते झारा 11 मारूळ संघाला. रोशन डिमके द मॅन फ्रॉम जामनेर. ओहो खोदून काढलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. इखलास सय्यद यांनी झेल टिपलेला आहे. रोशन डिमके कॉट इखलास. संघ क्वालिफाय होत आहेत. आतापर्यंत एकही संघ आपल्या ग्रुपमधील 3ही सामने जिंकण्यामध्ये यशस्वी झालेला नाहीये. स्वराज 11 या संघ या बाबतीत दुर्दैवी ठरलेला आहे. 2 सामने जिंकून सुद्धा ते सरस धावगतीच्या आधारे डिस्क्वालिफाय झालेले होते. एक अतिशय उत्कृष्ट संघ होता आणि या स्पर्धेमध्ये ऋषिकुमार यादव, रोहित तलरेजा आणि कार्तिक बाटुंगे हे खेळाडू काही कारणास्तव सहभागी होऊ शकलेले नव्हते. रोहित तलरेजा आणि ऋषिकुमार यादव
हे जळगाव जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्यामुळे ते या स्पर्धेत खेळू शकणार नाहीयेत. परंतु आपला एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू कार्तिक बाटुंगे हा सुद्धा या स्पर्धेत खेळू शकणार नाहीये. तर त्याचं कारण फार वेगळं आहे. त्याच्या वडिलांचं ज्या दिवशी या स्पर्धेचा खेळाडू लिलाव प्रक्रियेचा सोहळा होता त्याच दिवशी त्याच्या वडिलांचं दुःखद निधन झालेलं होतं. त्यामुळे तो सुद्धा ही स्पर्धा खेळू शकणार नाहीये. आणि सर्व खेळाडू बांधवांतर्फे कार्तिक बाटुंगे याच्या वडिलांना आम्ही आदरांजली वाहतो. सात षटकांची समाप्ती, 68 धावा, 5 गडी बाद. नूर मोहम्मद हे जेव्हा स्ट्राईकला येतील आणि लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार लगावतील तर MM11 मारूचे संचालक मतिउर रहमान पीरजादे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. दरम्यान फटका आलेला आहे जबरदस्त आणि सरळ काउस कॉर्नरच्या हातात साहिल पाटील यांना परतावा लागेल. 6वा झटका झारा 11 मारूळ संघाला. साहिल पाटील यांना परतावा लागेल. चांगला झेल. विवेक मेहरा यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि आता ओवेस मैदानात जातोय. नूर मोहम्मद यांनी जर 3 चेंडू 3 षटकार टोलवले तर MM11 चे मतिउर रहमान पीरजादे मॅन फ्रॉम मारूळ यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. साहिल पाटील बाद झालेले. अल्तमश सय्यद अर्थात अँडी मास्टर या संघातला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून आपण अल्तमश सय्यद यांच्याकडे बघू शकतो. अल्तमश सय्यद, अरशद भाई, त्यासोबतच रिजवान हे फार सिनियर खेळाडू आहेत. भुसावळ क्रिकेटचं नाव मोठं करण्यामध्ये या लोकांचं जबरदस्त योगदान राहिलेलं आहे. यावेळेस ऑफ स्टॉपच्या बाहेर छेडखानी करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षक दीपक सोनवणे यांच्या हातात. तर जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये सर्वात जास्त योगदान भुसावळ क्रिकेटचं सुद्धा आहे. भुसावळ, अंमळनेर, चाळीसगाव बऱ्याच खेळाडूंनी जळगावची मैदानं गाजवलेली आहेत. फुल टॉस चेंडू गॅपला भेदण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सीमा पार जातोय. भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. बहात्तर धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू, डॉट बॉल. आवेश या डावातला शेवटचा चेंडू खेळतील. एलडी मास्टर चांगली गोलंदाजी करताना. किफायती मारा केलेला आहे. आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. डीप स्क्वेअर लेग कडे आता क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. तेजकिरण राजपूत यांना सीमारेषेवर पाठवलं जातंय आणि सीमारेषेची रक्षा कशी करावी हे तेजकिरण राजपूत यांना चांगलंच माहिती आहे, कारण की ते भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले. यावेळेस मात्र
आणि या षटकाराचे प्रायोजक हॉटेल प्रीमियर. 8 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. जारा 11 मारूळ संघाने पहिल्या डावात 6 गडी बाद 78 धावा केलेल्या आहेत आणि 79 धावांचं लक्ष असेल. इरफान स्टार मकासरे किंग्ज 11 भुसावळ या संघाला जर जिंकायचं असेल तर लक्ष असेल 79 धावा आणि लक्ष असेल तेजकिरण राजपूत यांच्या कामगिरीवर.
79 धावांचं लक्ष. स्ट्राईकला असतील. इरफान ऑफटमच्या बाहेर शॉट ऑफलेनचा चेंडू उडवलेला आहे कव्हर क्षेत्रात. वन बाउन्स, चौकार. चांगली सुरुवात इरफान स्टार मकासर किंग्ज 11 भुसावळ संघाची. चला, इरफान यांच्या बॅटमधून आलेला आहे पहिला ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक साई जीवन प्रोव्हिजन भुसावळ. ओहो, मिळोनच्या डोक्यावर इरफानच्या बॅटमधून चांगली सुरुवात. रोशन डिमके पहिल्या 2 चेंडू 2 चौकार त्यांच्या गोलंदाजीवर लगावलेले फलंदाजाने महागडे ठरत आहेत. डॉट बॉल. रोशन डिमके डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा चांगला फायदा इरफान यांनी उचललेला आहे. ओहो हो हो, यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ कडे वन बाउन्स, चौकार. षटकाराचा इशारा आलेला आहे, तर हा ब्रँडेड षटकार हॉटेल प्रीमियर या नावातला पहिला षटकार इरफानच्या बॅटमधून आलेला आहे. जबरदस्त सुरुवात इरफान स्टार मकासरे किंग्ज 11 संघाची. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलताना इरफान. एक लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट या ठिकाणी क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या बाहेर शॉट ऑफ लेन चेंडू, षटकार. जबरदस्त सुरुवात हॉटेल प्रीमियर या षटकारांचे प्रायोजक. शॉट ऑफ लेन चेंडू होता, कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. टायमिंग इतका जबरदस्त की चेंडू सरळ षटकारासाठी गेलेला आहे. ओहो, यावेळेस पुलरेचा चेंडू, डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. पहिलं षटक महागडं ठरलेलं आहे. 20 धावा या षटकात आलेल्या आहेत. चला, यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय हसन तडवी, ज्याला हसन लाला म्हणून ओळखलं जातं. आपल्या विकेट किपिंगमुळे त्याचं नाव नेहमी चर्चेत असतं. खेळाडू म्हणून तर चांगलाच आहे, परंतु खेळामध्ये त्याची गुणवत्ता एक यष्टीरक्षक म्हणून चांगल्या पद्धतीने आपण ओळखू शकतो. आणि शिवशक्ती फैजपूर या संघाचा तो आधारस्तंभ सुद्धा आहे. हसनने मागच्या सामन्यात मेहुल इंगळे सारख्या दर्जेदार खेळाडूची दांडी गुल केलेली होती, तर लक्ष असेल हसन तडवी यांच्यावर सुद्धा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नूर. मागच्या सामन्यात नूर यांनी सुद्धा दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं होतं. ओ हो हो हो, चला, तिसऱ्या पंचांकडे गेलेले नाहीयेत, डायरेक्ट चेक केलेलं होतं. दोन्ही पंचांनी आखो ही आखो में इशारा झालेला होता. नूरने विकेट घेऊन थोडीशी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया ती दहशत किती काळ कायम राखतात. ऑफटॉपच्या बाहेर शॉट ऑफ लाईन चेंडू, अपरकट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चेंडू सरळ हसनच्या हातात.
ओहो हो, हाच फटका पहिल्या चेंडूवर ट्राय केलेला होता, त्यावेळेस संपर्क नव्हता. आता संपर्क जबरदस्त. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार नरेंद्र सोरोने आपलं खातं उघडत आहेत आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. पुन्हा एकदा नूर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. ब्रँडेड चौकार भुसावळ प्रीमियर लीगचा येतोय नरेंद्र सोरोनेच्या बॅटमधून आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना भुसावळ संघाची धावसंख्या 33 धावा, 1 गडी बाद. साई जीवन सुपर शॉप चौकारांचे प्रायोजक. गोलंदाजी मार्कवर असतील मनोज पाटील आणि मनोज पाटील यांचा सामना करतील नरेंद्र सोरोने. ओहो हो, बॅटची कड इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आणि बोल. दांडी 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 गुल. मनोज पाटीलने नरेंद्र सोरोने यांना बोल्ड केलेलं आहे. दुसरा झटका इरफान स्टार मकासरे किंग्ज 11 भुसावळ संघाला आणि नरेंद्र सोरोने यांची जागा घेण्यासाठी आता मैदानात जात आहे भुसावळचे सुपरस्टार खेळाडू दीपक सोरोने उर्फ बच्चा. भुसावळ प्रीमियर लीग 2025. भुसावळ प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी सर. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी. 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर. सुपर 6 चे प्रायोजक हॉटेल प्रीमियर शॉप भुसावळ. या स्पर्धेसाठी हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर. पहिला शॉट ऑफ लेनचा चेंडू होती नूरकडे. थोडासा स्टार्ट जर अगोदर घेतला असता तर माझ्या मते बच्चा भुसावळ हे संकटात पडू शकले असते. बच्चा भुसावळ चौकाराने आपलं खातं उघडतायत. ओहो हो हो, घुटना टेक फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार.
भुसावळ प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक साई जीवन सुपर शॉप भुसावळ, हिरोडकर सराफ किड्स गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर, डिव्हाइन टॅटू, हाजी समद अली वेलनेस सेंटर यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य लाभतंय. गॅपला भेटतोय बच्चा भुसावळ, आपला क्लास आपला दर्जा या ठिकाणी दाखवून देतोय. आल्या आल्या 3 चेंडू आणि 3 चौकार. बघा फॉर्म आणि क्लास मधला फरक जो आहे तो बच्चा दाखवतोय. ओ हो 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 हो. किंग्ज 11 भुसावळ संघाचं अर्धशतक आता फलकावर लागतंय. ओहो, यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूला मिस केलेलं आहे. तयार नव्हते, परंतु चांगली सुरुवात दीपक सोनवणे यांनी केलेली आहे. अबो द वेस्ट हाईटचा नो बॉल आहे किंवा नाही याबद्दल विचारणा केली जाते. या स्पर्धेतील विजेत्या संघाला जो आकर्षक चषक दिला जाणार आहे त्यासाठी प्रायोजक आपल्याला लाभलेले आहेत. वस्त्रोद्योग राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, भुसावळ मतदारसंघाचे लाडके आमदार श्री संजय भाऊ सावकारे, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर याच्यासाठी प्रायोजक लाभलेले आहेत सुजितदादा हेमराज भोळे, नगरसेवक, नगर परिषद भुसावळ. तर सर्व प्रायोजकांचा आम्ही आभार व्यक्त करतो. वैध चेंडू, फेअर डिलिव्हरी. 3 षटकांची समाप्ती, 51 धावा, 2 गडी बाद. चला, इरफान आणि बच्चा भुसावळ यांनी ठरवलेलं की हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. नक्कीच या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून बघत आहोत. ऑफस्टॉपच्या बाहेर चतुराईने खेळलेला आहे, गॅप भेदलेला आहे, चौकार जातो का? क्षेत्ररक्षक धावत आहे, परंतु ही शर्यत क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा. चला, गोलंदाजाची ऍक्शन या ठिकाणी चेक केली जाते. चला, क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन. कौतुक असेल आमच्या कॅमेरामनचं, मयूर थोरात, सत्यम पाटील, राकेश सरपटे. बघा मित्रांनो, थंडीचे दिवस असले तरी आता ऊन चटके देणार असतं दुपारच्या वेळेस. इतक्या उन्हात सुद्धा चेंडूचा वेध घेणं, चेंडूला फॉलो करणं सोपं नसतं. कौतुक असेल मयूर थोरात, सत्यम पाटील आणि राकेश सरपटे या आमच्या कॅमेरामनचं.
खेळाडूंना एक नवीन उंची या कॅमेरामॅनच्या माध्यमातून मिळत असते. खेळाडूंना आणि खेळाला उंची देण्याचं काम हे आमचे कॅमेरामॅन करत असतात. तर नक्कीच कौतुकास पात्र, परंतु क्रिकेटमधला सर्वात दुर्लक्षित घटक आपण ज्याला मानतो तो म्हणजे कॅमेरामन. परंतु आपल्यापर्यंत जे चित्र पोहोचवण्याचं काम उन्हात तान्हात दिवस रात्र मेहनत घेऊन करत असतात ते आमचे कॅमेरामन. श्रीकृष्ण ॲक्वा यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. इतक्या उन्हातानात ज्यांनी खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, सागर निंभोरे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. शाहरुख शेख उर्फ लाली. चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर गिरकी घेईल चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चौदा धावांची आवश्यकता, 65 धावा झालेल्या आहेत. शाहरुख शेख गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन चांगला संपर्क. काउस कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक चेंडू वाढवतोय. दरम्यान एक धाव मिळते. इरफान यांना स्ट्राईकला असतील. दीपक सोरोणे भुसावळचा सुपरस्टार खेळाडू जबरदस्त कामगिरी करतोय. ऑन साइडला चेंडू हवेत आणि गॅप भेदलेला आहे. चौकार. तर आता मात्र खेळाडूंच्या भावनेशी खेळ सुरू केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी व्हॅकंट एरिया दिसतोय त्या त्या ठिकाणी टार्गेट करतायत. चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीने टायमिंग आणि प्लेसमेंटचा अद्भुत समन्वय या ठिकाणी बघायला मिळतोय बच्चा भुसावळ आणि इरफान यांच्या बॅटिंग मधून. 4 षटकांची समाप्ती, 70 धावा, 2 गडी बाद, 9 ची गरज, 9 धावांची आवश्यकता. चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. इरफान यांना परतावा लागेल. आवेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. चला तर पॉइंट टेबल कडे लक्ष देऊया. इरफान मकासरे किंग्ज 11 पहिला सामना खेळलेले, जिंकलेले, पहिल्या स्थानावर असतील. दुसऱ्या स्थानावर असेल
जारा MM11 मारूळ. तर या दोन संघांची दाट शक्यता आहे की ते क्वालिफाय करू शकतात, परंतु बघा लीग स्टेज आहे, काहीही होऊ शकतं. ड्राईव्ह केलेला आहे कैसर शेख. आता अनुभवी खेळाडू मारूळचे आपलं खातं उघडतायत. सहा चेंडू 22 धावांची धमाकेदार खेळी करताना दीपक सोनवणे. फुल टॉस चेंडू आणि फुल घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. आणि बच्चा भुसावळ सारख्या फलंदाजासमोर जर आपण फुल टॉस टाकला तर तो मात्र सोडणार नाहीये. यावेळेस हा सामना संपलेला आहे. सामना संपलेला आहे. पुढच्या सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे.